ठाकरेंची भेट नाकारल्यानं मातोश्री बाहेर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा आता आंदोलक करतायत। ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री बाहेर आंदोलकांनी धडक दिलेली पाहायला मिळते। काल सुद्धा हे मराठा आंदोलक ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते, मात्र ते भेटले नाही, त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज सुद्धा मातोश्री बाहेर मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत। परवा सुद्धा शरद पवार यांची या मराठा आंदोलकांनी भेट घेतली। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आज मातोश्री बाहेर आंदोलन सुरू आहे आणि आपण पाहू शकतो आता सध्या आपल्या सोबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आहे। आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत। उद्धव ठाकरे यांनी यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी ही एक प्रामुख्याने आपली मागणी आहे आणि किती दिवस झाले आपण उद्धव ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करताय, भेटण्याचा प्रयत्न करताय। सर्वात प्रथम म्हणजे उद्धव साहेबांच्याच विरोधात आमचं आंदोलन नाहीये, हे आमचं आंदोलन सर्व पक्षीय नेत्यांच्या विरोधात आहे का तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा। आज उद्धव साहेबांना आमची या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं, ही आपली पक्षाची भूमिका आहे का नाही। आज महाराष्ट्रातला सकल मराठा समाज आज आंदोलन करत आहे, आज मराठा ओबीसी वाद या ठिकाणी होत आहे आणि तो वाद कुठेतरी थांबवला पाहिजे। सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी बैठक घ्यायला पाहिजे आणि जाहीर करायला पाहिजे का मराठा समाजाला पण आता त्यांचं हक्काचं आरक्षण आणि ते पण ओबीसी मधलं आरक्षण द्यावं, हे सर्व पक्षीय नेत्यांनी भूमिका जाहीर करायला पाहिजे। हीच मराठा क्रांती ठोक मोर्चाची भूमिका आहे। आज तुम्ही बघा हे सगळे फक्त आणि फक्त या मराठा आंदोलनाचा या ठिकाणी सगळे राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। काल देखील आपले समन्वयक मातोश्रीचे आले होते, मात्र उद्धव ठाकरे यांची भेट झाली नाही। आज देखील आदित्य ठाकरे आंदोलन सुरू असताना निघून गेले, तेव्हा देखील भेट आपली झाली नाही। नेमकं कारण काय आहे भेट न होण्यामागे? आता ते कारण आता आम्ही कसं काय सांगणार। आम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमचं निवेदन दिलं होतं, पोलीस प्रशासनानं पण आमच्या भावना त्या ठिकाणी कळवलेल्या आहेत। आताच या राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब ते पण या ठिकाणी येऊन गेले, ते तर म्हणून गेले मी मध्ये जातो 4-5 जणांना भेटतात का मी बघतो, भेटले तर स्वागत आहे, नाही भेटले तर ठीक आहे। उद्या आमच्या पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन आहे, त्याच्यानंतर आमचं राज्याचे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन आहे। नंतर आम्ही एक व्यापक बैठक घेऊन सांगू या सगळ्या राजकीय पक्षांचा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून विरोध आहे, यांना मतदान करायचं की नाही करायचं आम्ही विचार करू। आम्ही बहिष्कार टाकणार आहे, मराठा क्रांती ठोक मोर्चा जनजागृती करणार येणार का। व्हिडिओ जर्नलिस्ट कवितासह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। तर आपण पाहतोय मातोश्री बाहेर हे मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काल सुद्धा त्यांनी ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ठाकरे नाही भेटले, त्यामुळे मराठा आंदोलक आज सुद्धा मातोश्रीवर येऊन हे त्यांचं आंदोलन आणि मराठा कार्यकर्ते मातोश्री बाहेर आक्रमक झाल्याची ही दृश्य। ठाकरेंनी मराठा समाजासंदर्भात आणि आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी या कार्यकर्त्यांची आणि आंदोलकांची मागणी आहे आणि त्याच संदर्भात ठाकरेंच्या भेटीसाठी हे आंदोलक मातोश्री बाहेर आंदोलन करतात। ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी थेट मागणी आंदोलकांची आहे। शरद पवार साहेबांच्या घराजवळ, नंतर नाना पटोले साहेबांच्या घराजवळ, नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराजवळ, नंतर अजितदादांच्या घरासमोर आणि ह्या आंदोलनाचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वरच्या बंगल्यावर आमची पण आता आम्हाला सांगा आम्हाला कोणी पाठवलं? आम्ही सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतो आणि आम्हाला कोणी पाठवलं नाही। आमच्या या आंदोलनाचा शेवट वर्षा बंगल्यावर। अंबादासजी हे लोक कोण आहेत? अंबादासजी तुम्हाला काही राजकारण वाटतंय का? ऐकून घ्या, रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे, तुम्ही मंत्रालयाजवळ पाय विखेचेच बॅनर लावत असतो। म्हणजे थेट तुमचं म्हणणं आहे की भाजपच्या लोकांनी इथे राजकारणापायी त्यांना इथे पाठवलेलं आहे, मुद्दाम केलं जातं। हे जे रमेश केरे ना यांचे नेहमी बघा विखेच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्याच लोकांचे लावतो, तो आहे तो। आम्हाला असं करायची गरजच पडत नाही, कारण मराठा समाज हा वेगवेगळ्या संघटना आरक्षणाची मागणी करतात आणि मराठा समाजाची संघटना किंवा समाजाचे जे प्रतिनिधी गेले असतील उद्धव ठाकरेला भेटायला, तर उद्धव ठाकरेंचं पहिलं काम होतं की त्या समाजाच्या कोणत्या पक्षाच्या आहे, कोणत्या घटकाच्या आहे हे न विचार करता उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांना भेटायला पाहिजे होतं। ते का भेटले नाही याचं कारण स्पष्ट आणि स्वयंस्पष्ट आहे। उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत।
आणि या संदर्भात महत्त्वाची अपडेट, मराठा आंदोलकांना ठाकरेंना भेटण्याची परवानगी मिळालेली आहे आणि 4 जणांचं शिष्टमंडळ सुद्धा ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते। आपण पाहतोय की कित्येक दिवसांपासून हे मराठा आंदोलक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत। काल सुद्धा ठाकरेंची भेट नाकारण्यात आली, त्यामुळे आज हे मराठा आंदोलक आक्रमक झाले। आणि अंबादास दानवे या शिष्टमंडळाला घेऊन गेल्याची माहिती आहे। हेरे पाटलांसह 4 जणांचं शिष्टमंडळ या ठाकरेंच्या भेटीला गेले। आता ठाकरेंची नेमकी भूमिका काय असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। हे 4 जणांचं शिष्टमंडळ ठाकरेंची भेट घेतील आणि त्यानंतरच त्यांची भूमिका स्पष्ट होईल। दुसरीकडे जर आपण बघितलं तर केरे पाटील हे भाजपचे असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं, मात्र त्यावरूनच आता नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहतोय की 2 ते 3 दिवसांपूर्वी शरद पवार यांची सुद्धा या आंदोलकांनी भेट घेतली। त्यांची सुद्धा भूमिका काय हे सुद्धा त्या आंदोलकांनी विचारलं होतं। त्यानंतर आता प्रत्येक नेत्याच्या घरी जाऊन आंदोलन करणार अशी भूमिका या आंदोलकांनी काही वेळापूर्वीच बोलून दाखवली। महत्त्वाची अपडेट आपण आता पाहतोय, मराठा आंदोलकांना ठाकरेंना भेटण्यास परवानगी देण्यात आलेली आहे आणि अंबादास दानवे 4 जणांचं शिष्टमंडळ घेऊन ठाकरेंच्या भेटीला गेलेत। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, मगाशीच आपण जसं बघितलं की आंदोलक जे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करत होतो, प्रत्येक नेत्याच्या घराबाहेर जाऊन हे आंदोलन करणार आहेत बोलतात, मात्र महत्त्वाची अपडेट, अंबादास दानवेंसह 4 जणांचं शिष्टमंडळ आता ठाकरेंच्या भेटीला गेलंय, काय कळतंय? सध्या सगळ्यात पहिलं म्हणजे मराठा क्रांती ठोक मोर्चा ह्यांचं जे आता शिष्टमंडळ आतमध्ये गेलं आहे हे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्या सोबत गेलेले आहे। उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहे आणि या भेटी दरम्यान शिवसेना पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष नेमकी आपली भूमिका काय आहे या संदर्भात, मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी भूमिका काय आहे ही त्यांनी ठामपणे सांगावी अशी त्यांची मागणी होती। आणि या संदर्भातच काल हे मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, सकल मराठा समाज असेल, हे समन्वयक काल भेटण्यासाठी आले होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेट नाकारली होती। ते उद्धव ठाकरे यांची भेट झाली नव्हती, त्यामुळे खरं तर नाराज झालेले हे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक आज आंदोलन करत होते मातोश्री बाहेर। आणि या दरम्यानच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे इकडे आले आणि त्यांनी देखील त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान आपण पाहिलं असेल तर अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर आरोप देखील केल्याचं पाहिलं आपण। त्यांनी तसं पत्रकारांशी बोलताना देखील सांगितलं आहे की यातील काही म्हणजे मराठा समन्वयक आंदोलन करतात यातील काही लोक आहेत जी भाजपची आहेत, कारण त्यांचे बॅनर आहेत भाजपच्या नेत्यांसोबत, तसे फोटो देखील आहेत। तरी देखील आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, उद्धव ठाकरे काय म्हणतात ते आम्ही तुम्हाला थोड्या वेळात सांगतो। एकंदरीतच या सर्व वेळेदरम्यान मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सगळे समन्वयक हे उद्धव ठाकरे यांच्या रिप्लायची वाट पाहत होते। त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला। यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे फक्त शिवसेना, ठाकरेंची शिवसेना नाही तर आज उद्धव ठाकरे आहेत, उद्या शरद पवार असतील, परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, या सर्व नेत्यांच्या घराबाहेर अशी आंदोलनं करून त्यांना थेट भेटणार आहोत। आणि त्यांनी प्रत्येक नेत्यांनी आपल्या पक्षाची भूमिका काय आहे मराठा आरक्षणासंदर्भात ही ठामपणे मांडावी अशी त्यांचं मत आहे। आणि आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी हे शिष्टमंडळ गेलं आणि नेमकं उद्धव ठाकरे हे आता आपली भूमिका काय आहे हे त्यांना सांगणारच आहेत। थोड्याच वेळात ते बाहेर येतील तेव्हा उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका काय आहे हे देखील आपल्याला समजणार आहे। श्रद्धा, नक्कीच बरोबर आहे। आणि त्यामुळे हे जे 4 जणांचं शिष्टमंडळ ठाकरेंच्या भेटीला गेलंय, नेमकं या भेटीमध्ये काय होतं याचे ताजे अपडेट्स घेत राहू। चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।